काय झालं? महाराज येत आहेत ना? नाही, महाराजास थाळा घेणार नाहीत. दूध सुद्धा महालात मागवलंय त्यांनी. आणि शंभूराजे? युवराज लिंगाण्यावर गेले. म्हणजे ते पंक्तीला नाहीत तर? थोरल्याबाई साहेब, आपण बोलावता का महाराजांना? आज हे आम्हाला सांगू नका. राणूबाई, आपण तरी जाऊन येता. गोड बोलून महाराजांना घेऊन या. मातोश्री, आबासाहेबांसमोर जावंसच वाटत नाही. युवराज सुद्धा नाही. त्यांनी आग्रह केला असता महाराजांना. दाईसाहेब बाळराजे सुद्धा आमच्या महाली आहेत. दादासाहेबांसोबत थाळा घेतो म्हणाले. पण शंभूराजे लिंगाण्यावर कशासाठी गेलेत? हौजेचं काही काम आहे म्हणाले. आणि येतील आता. मातोश्री, अहो भरल्या ताटावरून असं उठू नका. मातोश्री, ऐका ना आमचं. माफ करा सूनबाई, पण आमचं मन होत नाही. बत्ताशीबाई, अहो तुम्ही तरी ऐका. या सगळ्या गोष्टींची कल्पनाच कधी केली नव्हती. भाऊबंदकीचा हा गुंता आमच्या समोर असा कधी छुप्या गनिमासारखा येईल असं वाटलं नव्हतं. सोयरा राणी साहेब आज खूप चुकल्या, पण यामागे बोलविता धनी कोणी दुसरेच आहेत. मुळातच हे विचार सोयरा राणी साहेबांचे नाहीत. यात गोम आहे. ही वाटणी जेवढी वरवर वाटते तेवढी सोपी नाही. उद्या समजा शंभूराजे या प्रस्तावाने बिथरले तर? हा प्रस्ताव जर त्यांना अपमानास्पद वाटला किंवा त्यांनी म्हटलं द्या दक्षिणेचं राज्य, तर म्हणजे दुरावा हा येणारच. मग आपण आऊसाहेबांना काय सांगावं? सईबाईंना काय सांगावं? त्यांना आम्ही जे वचन दिलंय त्या वचनाचं काय? आमच्या वात्सल्याची भूक तुमच्या स्पर्शानं भरून काढतात. त्यांच्याच बाबतीत हर एक गोष्ट उलटी घडावी ह्याचं खूप वाईट वाटतं. शंभूराजेंना जिंकला जाणारा दक्षिणेचा प्रदेश द्यावा आणि आमच्या बाळराजेंना हे स्वराज्य द्यावं. सोयरा राणी साहेबांची मोठी चूक. हे तर शंभूराजेंना वनवासात पाठवल्यासारखं होईल. आम्हाला एक कळत नाही, हा भाऊबंदकीचा लांडगा गडावर आलाच कसा? हा कोणत्या कळपातला? काय एवढी तटबंदी मजबूत, एवढे दणकड बुरुज, एवढा जागृत पहारा, तरीही तो आलाच. कसा आला? कोणती वाट मोकळी राहिली? आपण एवढ्या लढाया केल्या, एकापेक्षा एक माथाभर गनिमांगावर घेतले, पण कधी डगमगलो नाही. पण आज युवराज शंभूराजे आणि राजाराम राजे यांच्यात कलह उभा राहिला तर? समजा आपण वाटणीस आज नकारच दिला तर?
तर उद्या पुन्हा मुद्दा डोकं वर काढणारच. मग याचा बंदोबस्त करावा तरी कसा? औ साहेब, खरंच खूप घाई केलीत. तुमच्याशिवाय आम्ही एकाकी आहोत. दूध घ्या. आज दिवसभर काही खाल्लं नाही. नकोय आज दूध आम्हाला. साय नाहीये, काढलीये आम्ही. खरंच नको. काय निर्णय घेतलात आपण? येसू काही सुचत नाहीये आम्हाला. आबासाहेबांनी हा काय विचार मांडलाय? भांबावून गेलो आहोत आम्ही. भांबावून जाऊ नका युवराज. आबासाहेब कधीच काही चुकीचं करणार नाही. या वाटणीच्या प्रस्तावामागे नक्कीच काहीतरी ठोस विचार असणार. आम्हाला नाही वाटत तसं. येसू आबासाहेबांनी जेव्हा हा वाटणीचा प्रस्ताव समोर ठेवला ना, तेव्हा त्यांच्या डोळ्याचं दुःख दिसलं आम्हाला. आबासाहेबांना नक्कीच याचा त्रास झाला असणार. नाही हो, म्हणजे आम्हाला तरी तसं नाही वाटत. तसंच आहे येसू. आबासाहेब आज थाळ्यालाही आले नाही. आबासाहेब जेवले नाहीत याचा अर्थ वाटणीचा विचार आबासाहेबांना आनंद देणारा नाही. तरीही आबासाहेबांनी हा विचार मांडला. हो ना युवराज, तुम्ही काय ठरवलंय वाटणीबद्दल? तुम्हाला काय वाटतं? वाटणी येसू, वाटणी ही गोष्टच मुळात वाईट. आम्हाला नेहमी वाटतं वाटणी म्हणजे गनिमांची टोळी, दोन्ही हातात दुधारी तलवारी घेऊन घरात शिरणारी, मन छाटणारी, भावना कापणारी, नाती चिरणारी, जिव्हाळ्याचं मस्तक तोडणारी टोळी. येसू, पोटच्या आणि पाठच्यांना पाण्यात पाहायला लावणारी गोष्ट म्हणजे वाटणी. युवराज, हस्त खेळतं घर मोडून पडतो या वाटणीमुळे. येसू, ज्या क्षणी ही वाटणी घरात येते ना, त्या क्षणी घरातला आपलेपणा, एकोपा घराबाहेर जातो. म्हणून आमचा वाटणीला विरोध आहे. आम्हाला कल्पना आहे, पण म्हणून आबासाहेबांचा शब्द तुम्ही डावलणार आहात. येसू, आबासाहेबांचा शब्द डावललाय आम्ही कधी? पण तरी एकदा बोलू आम्ही त्यांच्याशी, विनंती करू. आबासाहेब ऐकणार नाही. त्यांनी काहीतरी विचारांती हा निर्णय घेतला असणार. ते तर झालंच, पण
येसू वाटणी हा विषय आला की 4 भिंतींच्या घरातच अनेक भिंती उभ्या राहतात. तिरस्काराच्या, मत्सराच्या, स्वार्थाच्या, द्वेषाच्या, रागाच्या, लोभाच्या. आणि या भिंती घरातल्या माणसांचं जिणं मुश्किल करतात. अहो, कालपर्यंत असलेला सख्खेपणा आज परकेपणा होऊन जातो. आपण वाटा मागतो, तो मिळतोही, पण सुखाच्या वाटा मात्र बंद होऊन जातात. घरातलं हसणं रुसून जातं आणि रुसणं खदा खदा हसू लागतं. क्षणभर आपल्याला वाटतं आपण स्वतंत्र झालो, मोकळे झालो, आता आपला अधिकार. पण क्षणभरच. दुसऱ्या क्षणी त्यातली क्षणभंगुरता जाणवू लागते. अहो, सख्या भावानं मायेपोटी फोडलेला हंबरडाच लाख मोलाचा. त्याची तुलना नाही. खरंच हो. येसू असं म्हणतात की जाळाशिवाय कड नाही आणि मायेशिवाय रड नाही. म्हणून माया महत्वाची. आणि स्वराज्यात तर आऊसाहेबांनी आबांच्या साथीनं सोन्याच्या नांगरानं माया भुसभुशीत करून घेतली. का तर एकोपा वाढण्यासाठी. आणि म्हणून स्वराज्यासाठी वाटणी भयंकर, ती भलेपणाची नाही. तुम्ही म्हणताय ते सगळं पटतंय आम्हाला, पण मग तरीही आबासाहेबांच्या मनात हा विचार आला कसा? तेच तर समजत नाहीये येसू. मोहिमेची जवळपास संपूर्ण तयारी झाली होती. घोडी जीन कसून तयार होती. फौजा जाण्यासाठी आतुर होते आणि अचानक आम्हाला तर काही सुचेनासं झालंय. दादासाहेब, महाराजे, तुम्ही झोपला नाहीत अजून? पण तुम्हीही झोपला नाहीत अजून. आम्ही मोठे आहोत ना. तुम्ही तर लहान आहात. लहानांनी लवकर झोपायला पाहिजे. झोपणार होतो, पण गडावर सगळीकडे वाटणीवरच बोलतायत सगळे. तुम्ही नका लक्ष देऊ. या या मांडीवर झोपवतो तुम्हाला. पण दादासाहेब, वाटणी म्हणजे काय हो? वाटणी वाटणी वाईट असते? छे, तुम्हाला कोणी सांगितलं वाटणी वाईट असते म्हणून? महाराजे, वाटणी चांगली असते. चांगली असते ना? आता हेच बघा ना, ज्ञान वाटणं चांगलंच असतं ना. ज्ञान वाटलं की वाढतं. एवढंच काय, पण सुख प्रसारणात लोके निश्चयम सुख वर्धते. दुःखम तु गोपनीयत्वम स्वल्पम भवती सर्वदा. खरंच हो, सुख वर्धते आणि दुःख स्वल्प होते. बघितलं, सुख वाटल्यानं वाढतं आणि दुःख वाटल्यानं कमी होतं ना. आता प्रेम वाटलं की वाढतं, माया वाटली की वाढते. आपल्याकडे तर एक गोष्ट आहे की एक तीळ 7 भावंडांनी वाटून खाल्ला. एक तीळ? म्हणून वाटून खाण्यात आनंद असतो बाळराजे. फक्त आपल्याला चांगुलपणा वाटता आला पाहिजे. स्वतःला वाटता आलं पाहिजे. आबासाहेबांनी काय केलं? त्यांनी स्वतःला वाटलंच ना. म्हणजे महाराजे, आपल्या आबासाहेबांनी त्यांचं आयुष्य रयतेला वाटलं. शक्ती वाटली, हिम्मत वाटली, विचार वाटले, एक एक महत्वाचा क्षण वाटला. आणि आऊसाहेबांनी तरी दुसरं काय केलं? त्यांनी त्यांची जिद्द, चिकाटी, निर्भयता सारं रयतेला वाटलं. आणि म्हणून रयतेच्या मनात आत्मसन्मानाचा रायगड उभा राहिला. हा आपला रायगड त्यामुळेच उभा आहे?
त्यामुळेच उभा आहे. बालराजे, चला बरं, आता झोपा. आम्ही सोडून येतो तुम्हाला मातोश्रींच्या महाली. नाही, मांडीवर झोपवण्याचा कबूल केला होता ना तुम्ही. आता खूप उशीर झालाय, खूप रात्र झाली. मातोश्री वाट पाहत असते. चला. मातोश्री सुद्धा एकट्याच बसल्यात. या. हा खूप लाड होतो ना तुमचा. तुमचा नाही होत का लाड? बाळराजे, बघा युवराज, आता आम्ही अंगाई ऐकल्याशिवाय झोपणार नाही. म्हणा अंगाई. इथे शब्द फुटत नाहीत आणि अंगाईचा आग्रह. आता ही अंगाई तुम्ही आम्हाला वाटलीत ना. म्हणजे हीच अंगाई मोठ्या मातोश्री तुम्हाला म्हणायच्या ना. तीच अंगाई आम्हाला दादासाहेब. हो, असे तीच अंगाई, तीच वेळ आणि तसंच छानसं बाळ. म्हणा ना. शिवमाथ्यावरची गंगा कमळात सोपला भुंगा थांबला शिवारी वारा थांबला शिवारी वारा आभाळी निजला तारा बघ निजला रे चंद्र निळ्या भाळा तू निज निज रे माझ्या बाळा तू मिटून घे रे नेत्र बघ कितीही झाली रात्र पंखात तुला मी घेते गहिवरली ममता देते तू नको नाचवू पायामधला वाळा तू निज निज रे माझ्या बाळा तू अत्तर भिजला भाया तुझवरी जगाची माया लाभू दे